हॅलो गाईज, मी प्रकाश. आज आपण चाललो आहोत पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी. तर आमची सकाळी आवरावर चालू होती, तर आम्ही आटोपून निघालो प्राणी संग्रहालयाला जाण्यासाठी. तर आमचा शिव कृष्ण ते पण रेडी होते. फायनली आपल्याला बस भेटलेली आहे आणि आपण निघलेला आहे मस्ती करत कात्रज प्राणी संग्रहालयाकडे. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही खूप एक्साइटमेंट होती पाहण्यासाठी की काय हे नेमकं. तर आलो आहेत आपण कात्रज येथील प्राणी संग्रहालयामध्ये. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे. सुरुवातीलाच आम्हाला भेटलेला आहे माकड. त्याला पाहून कृष्ण आणि शिवरायांनी इथे खूप मोठा आरडा केला. पाहू शकता तुम्ही स्नेक. त्यातील काही प्राण्यांची मला नावं माहीत नाही आहेत. तुम्हीच कमेंटमध्ये सांगा काही काही प्राणी काही वेगळे असतील तर. त्यानंतर काही ठिकाणी आम्ही मस्त असं फोटोशूट पण केला. शिवराज आणि कृष्णाने पण खूप एन्जॉय केला. हा भव्य दिव्य महाभयानक असा अजगर, पण बिनविषारी आहे. तो जाळीचा अजगर. प्रत्येक प्राण्यांपाशी त्याची माहिती दिलेली असते. जाळीदार अजगर म्हणून आहे, बिनविषारी. ही त्याची दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये पिल्ले आहेत. पाहू शकता तुम्ही कशी शांत गाढ झोपलेली आहेत. ही आहे मोठा सरड्या. आपली इथे छोटे छोटे पाहायला भेटतात, तिथं खूप मोठा सरडा पाहायला भेटला. हा आहे हिरवा साप, बिनविषारी. हा जास्त आपल्या गावाकडे पण पाहायला भेटतो. ही पाण्यातील कासव. ही आहे घोरपड. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस खूप उन्हाचा तडाखा चालू होता, त्यामुळे सर्वच प्राणी असे कुठेतरी दबा धरून बसले होते सावलीसाठी. तर ती पण अशी आली होती. ही वाघासारखी दिसणारी रानमांजर आहे. खूप असं लांबून पाहिलं की असं वेगळंच वाटत होतं, पण जवळ घेऊन पाहिलं तर ती मांजर दिसली. हे आहे कात्रजचं जलशुद्धीकरण केंद्र. इथे खूप प्रमाणात पाण्याचे फिल्टर करून जलशुद्धीकरण केलं जातं. हा, फायनली आपण आलो होतो बिबट्याकडे. येतो बिबट्या उन्हामध्ये खूप शांत असा झाडाच्या छायेखाली बसलेला आहे. ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस तो धावत येऊन त्या झाडाखाली बसला होता, त्यामुळे त्याचं ती कॅच करणं राहून गेलं. बट आता तुम्ही पाहू शकताय त्या सावलीमध्ये तो बसलेला आहे. फर्स्ट टाइम समोरासमोर बिबट्या पाहिलाय. आणि इथे हा वाघ आहे, तो पण असं सावलीखाली झोपलेला आहे निवांत, कारण आपण गेलो त्यावेळेस खूप ऊन होतं कडक. हा आहे पांढरा वाघ. त्याचे पण आरामाचीच वेळ चालू होती. पाहू शकताय तुम्ही त्याची माहिती. हे आहेत रानगाय. सर्वांनाच ऊन लागत असल्यामुळे सर्व असे ज्याच्या त्याच्या निवाऱ्याला निवांत बसलेले होते. हरिण. खूप सुंदर आणि छान छान प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले.
ही काळविटांचा कळप पाहू शकताय. खूप सुंदर असे काळवीट या ठिकाणी आहेत. कोण कोण या ठिकाणी भेट द्यायला आलंय मला नक्की सांगा. आणि एकदा इथे अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय सिंह. तो पण याच्या खाली शांत बसलेला आहे. कारण ऊनच खूप होतं, त्यामुळे सर्व प्राणी असे सावलीच्या आधाराने बसलेले आहेत. या ठिकाणी आहेत हत्ती. परत आपण फिरून आलेलो आहे हरणांकडे. आणि हा मोठा या ठिकाणी 2 अस्वल होती, खूप मस्ती करत होती. फायनली आपण पूर्ण प्राणी संग्रहालय पाहून परत रिटर्न निघलोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.